हॅलो गाईज, रात्रीचे 9 वाजलेत आणि मी ब्लॉग काढते आणि मला खायची इच्छा झाली आहे केक. मला केक खाण्याची एवढी इच्छा झाली आहे, म्हणलं चला आधी मी केक बनवते. पण आज नाही खाणार, मी उद्या खाणार. कारण की आज इच्छा झाली म्हणून उद्या म्हणजे आज बनवणार आणि उद्या खाणार. तसं आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे त्या अवतारामध्ये व्हिडिओ काढते, घाबरू नका फक्त. फोनला मी ठेवते साईडला आणि मग मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवते केक. तुम्हाला दिसते तुम्हाला फक्त मी दिसत असेल, सामान काहीच दिसत नसेल, कारण की आता माझ्याकडे सध्या स्टँड उपलब्ध नाही आहे. तरी मी तुम्हाला सांगते एक एक गोष्ट की मी काय काय टाकते आहे, यामध्ये काय काय ॲड करत आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि ऐका, ओके. या अर्धा कप मी साखर घेतली आहे, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. वाटून घेते मी साखर वाटून झाली आहे. हे दूध कसलं आलं आहे. अर्धा कप दूध घालू, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू. आता तेल घालू, व्हॅनिला एसेन्स, मिक्स 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 मिक्स. लिंबू का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू. ज्यावेळेस आपण बेकिंग पावडर तेल घालू, तर बेकिंग पावडरला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण लिंबू घातलेला आहे यामध्ये, जेणेकरून आपला केक आहे ना असं स्पंजी स्पंजी होईल, म्हणजे फुगेल. एका साईडला मी पातेलं ठेवले गरम करायला, आपण त्यामध्ये बेक करणार आहेत केक. त्यामुळं हे झाले. आता मी साखर काढते. आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे ना. हे जी पिठी साखर आपण घेतली आहे ती घालू. तुम्ही म्हणत असताल किती पागल पोरगी आहे, कोणत्या पण टायमिंगला काही पण बनवते आणि काही पण खाते. तर असं काही नाही आहे. मी आत्ता बनवणार, सकाळी खाणार. आवडतं मला बनवायला, खायला आणि खाऊ घालायलासुद्धा खूप जास्त आवडतं, स्वतः खाण्यापेक्षा जास्त. तर आता मी लवकर लवकर हे मिक्स करून घेते. थांबा 2 मिनटं. साखर दुधामध्ये छान विरघळली. आता आपण ठेवूया चाळणी. मैदा 1 कप घालायचं आहे. कोको पावडर घेतलं आहे. बेकिंग पावडर घालायचं 1 टीस्पून. त्याचबरोबर बेकिंग सोडा घालायचा थोडासा आणि थोडंसं मीठ घालायचं. 1/3 कप आपल्याला मिल्क पावडर घालायचं. ऑप्शनल आहे मिल्क पावडर. टाईमपास करत करत केक बनवलं तर काय हरकत आहे. एक तर मला कोको पावडर घेतलं आहे की मी माझा कॅमेरा म्हणजेच माझा फोन कुठे. त्याचबरोबर बेकिंग सोडा घालायचा थोडासा. लागेल तसं दूध ॲड करून आपल्याला छानपैकी याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तर मी बॅटर इथं मिक्स करून घेतलं आहे, थोडं थोडं दूध घालून. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी. मला एका हाताने हलवता येत नाही आहे व्यवस्थित, म्हणून मी साईडला ठेवते फोन आणि मग तुम्हाला सांगते. पण तुम्ही या हिशोबाने करा. बॅटर या पद्धतीने पाहिजे. छान असं मी मिक्स करून घेतलं आहे सगळे साहित्य घालून. मोल्डमध्ये ॲड करू. इथे मी वहीचेच पेजेस इथे लावून घेतलेले आहेत या मोल्डला आणि तेल लावलेलं आहे. टॅप करायचं असं 2 ते 3 4 वेळेस, जे काही एअर्स असतील ते बाहेर निघतील असं टॅप केल्याने. यामध्ये आपण ठेवूया केकचं मोल्ड. आता झाकण ठेवायचं, झाकण लावायचं आणि 30 ते 40 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचे केकला. केक बेक होत आहे तोपर्यंत मी करते काहीतरी कुटाणा सध्या, म्हणजे काहीतरी करत बसते. केकला होऊ द्यायचा आता बेक. 30-40 मिनटं भरपूर टाईम आहे आता आपण माझ्याकडे. आता इथलं आवरते आधी आणि आवरलं की मग काहीतरी करत बसायचं आपला कुटाणा. 30 ते 40 मिनटं झालीत. आता मी केकला पाहते आहे की केक कसा झाला आहे. चला पाहूया. मी पण एक्सायटेड आहे. चाकूने मी चेक करते आधी. केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. कधी केला आहे रुचा केक? हा केक मी रात्री बनवून ठेवला होता, पण मी नाही का सजावट वगैरे सकाळपासून करत बसली आहे. ओके. कोणालाच घरामध्ये माहिती नाही की मी केक बनवला होता म्हणून. मी झोपले होते रात्री, किती वाजता झोपले काय माहिती नाही. ती अजून 5-10 मिनटं. केकचे लाडू खायला पण छान वाटत. हो. माझा केक बनवून त्याचबरोबर डेकोरेट करून सुद्धा तयार झालेला आहे.
आणि सोबत मम्मी नाही होती. नाही म्हणजे मम्मीने माझी बिलकुल पण मदत नाही केली. तसं मी एकटीनेच बनवला आहे. फक्त आत्ता सकाळी सकाळी उठल्या व्हिडिओ काढला आहे फक्त. ते पण का बरं की मम्मीला प्रश्न पडला की मी कधी ते केक बनवून ठेवला होता म्हणून. तुम्ही बघितला का केक? तुम्हाला दाखवते, मी जवळून दाखवते, जरा चांगला दाखवते. फायनल लुक केकचा. केकचा फायनल लुक आहे हा माझा. थोडा छान केक बनवलाय तरी मम्मी नाव ठेवतीये. नाही, नाव कसं नाही ठेवते, छान झालेला आहे. हां फायनल फायनल खूप मस्त झालाय सिरियसली केक. दिसतं तर छान आहे. आता काय माहिती खायला चवीला कसं लागतं तर. आऊच कालपासून पायच टाकते माझ्या. आत्ता सुद्धा नाही का शूज घातलाय, व्यायाम करतेय आणि त्यामध्ये माझ्या पायावर पाय टाकून गेली आहे. सॉरी. पप्पा रंगत राहतील, मला आवरायचे आता पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता सध्या बाय बाय. आणि टेस्ट कशी झाली मी तुम्हाला सांगते नंतर. बाय गाईज. बाय बाय. आणि पायावर पाय टाकू नका म्हणून तुम्ही पण सांगा जरा कमेंटमध्ये. बाय. कशाचं बाय बाय. मी केक बनवला होता, मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की केक कसा झाला आहे. मला वेळ भेटला नाही सकाळी म्हणून मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगते. मस्त, खूप 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 छान झालं आहे.